आणि यानंतरची बातमी आहे विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भातली। महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 17 जागांच्या वाटपावरून खलबतं सुरू आहेत आणि विधान परिषदेसाठी जो 12-4-1 चा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय तो फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य आहे। विधान परिषदेच्या 6 जागांसाठी शिवसेना आग्रही आहे। मेरिटच्या आधारे 6वी जागा द्यावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते। संभाजीनगर किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेची मागणी शिवसेनेकडून आग्रही केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहांशी चर्चा करणार आहेत। महायुतीमध्ये शिवसेनेला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने केला जातोय। सत्तेमध्ये सगळ्यात कमी वाटा दिला जात असल्याची खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे। या बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत। आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये। कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील। म्हणून आतापर्यंत या सगळ्या फक्त चर्चा आहेत। या चर्चेला आता एवढं महत्व प्राप्त होत नाही। महायुतीच्या बैठकीची दिल्लीमध्ये गरज नाही। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, त्यांच्या पक्षाचे नेते असं बसून हा आता जवळपास निर्णय झाला आहे। उद्यापर्यंत मला वाटते महायुतीच्या सीट जाहीर होणार आहे। आणि महायुतीचं जागा वाटप नेमकं का अडलंय यावर एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून। शिवसेनेला विधान परिषदेच्या एकूण 6 जागा हव्यात। ठाणे पालघर, नाशिक, जळगाव, संभाजीनगर जालना, परभणी हिंगोली आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 6 जागांसाठी शिवसेना सध्या आग्रही आहे। जळगाव आणि संभाजीनगर जालन्याच्या जागेवर शिवसेना आणि भाजप दोघांचाही दावा आहे। नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आग्रही आहे। तर पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा असा दोघांचाही दावा आहे। जळगावमध्ये शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे जळगावची जागा शिवसेनेला मिळावी असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे इच्छुक आहेत। त्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपल्या वाट्याला यावी अशी शिवसेनेची इच्छा आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या कोकणातल्या जागेसाठी आग्रही आहे। आणि विधान परिषदेची निवडणूक आपण सर्व मित्रपक्षांसोबत लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष